डिसेंबर 2025 रोजी पेन्शन पैसे काढल्यानंतर फिर्यादीची 43,000 रुपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. बँक ऑफ इंडिया शिराळा शाखेतून काढलेली रक्कम फिर्यादीने कापडी पिशवीत ठेवून ती गाडीला बांधली होती. मात्र तहसील कार्यालयात स्टॅम्प पेपर घेण्यासाठी गेले असता परतल्यावर पिशवी गायब आढळली. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गंभीर चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला विशेष मार्गदर्शन केलं. पथकामध्ये पोलीस हवालदार नागेश खरात, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, पोलीस हवालदार सागर लवटे यांचा समावेश होता. तांत्रिक माहिती व बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून हा गुन्हा आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीचा प्रमुख सलमान रामलू गुडेट्टी राहणार तिप्पा बिटरगुंटा, जिल्हा नेल्लोर, आंध्र प्रदेश आणि त्याचा मुलगा संदीप सलमान गुडेट्टी यांनी केल्याचं निष्पन्न झालं. यानुसार पथकाने मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटल परिसरात सापळा रचून दोघांना जेरबंद केला. संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोघांना चौकशीअंती अटक केली असता त्यांनी शिराळा येथील चोरीची कबुली दिली. चौकशीत आरोपींनी पुढील गुन्ह्यांचीही कबुली दिली. कवठे महांकाळ विद्यानगर येथील इलेक्ट्रिक गाडीच्या डिक्कीतून 50,000 रुपयाची चोरी, शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर बँक ऑफ महाराष्ट्र बांबवडे शाखेतून 1,60,000 रुपये लंपास, नांदेड, अकोला, लातूर जिल्ह्यात मागील वर्षी अशाच पद्धतीचे गुन्हे. आरोपींकडील दोनही दुचाकी हे आंध्र प्रदेशमधून चोरीस आणल्याचं निष्पन्न. टोळीचा प्रमुख सलमान गुडेट्टी हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड व आंध्र प्रदेशात गुन्हे नोंद असलेला सराईत गुन्हेगार आहे. दोनही आरोपींसह मुद्देमाल शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत.